नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमोद या संस्कृत पुस्तकातील चतुर्थः पाठः अमूल्यं कमलम म्हणजेच मौल्यवान कमळ हा पाठ बघणार आहोत. बघूया परिचयमध्ये काय आहे ते. भारत देशः श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देशः इति सर्व जानन्ति. भारत देश हा श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश आहे हे सर्वांना माहिती आहे. तेषु अन्यतमः गौतम बुद्धः. या सगळ्यांमध्ये गौतम बुद्ध हे वेगळे आहेत. मायादेव्याः शुद्धोधनस्य च पुत्रः सिद्धार्थः तपसा गौतम बुद्धः बभूव. मायादेवी व शुद्धोधन राजाचा पुत्र सिद्धार्थ हा महान तपस्वी गौतम बुद्ध झाला. बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोऽयं शांतिसंदेशं सर्वत्र प्रसारयामास. त्याने बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला आणि सगळीकडे शांती संदेश पसरविण्यासाठी मदत केली. तस्य जीवने घटिता एषा घटना. त्याच्या जीवनातील ही घटना आहे. आसीत सुदामो नाम कश्चन उद्यानपालः. सुदास नावाचा एक माळी होता. तस्य तडागे कदाचित सत्यपि शिशिरऋतावेकं पद्मं व्यकसत. एकदा हिवाळा असतानाही त्याच्या तळ्यात कमळ उमललेले होते. जसा आकाशात सूर्य उगवावा तसे त्या कमळाचे रूप होते. व्योमनी व बाल सूर्यबिंबम. आकाशातील सूर्य जसा उगवावा तसे त्या कमळाचे रूप होते. स अचिंतय अहो महिमा परमात्मनः यदेतादृशे काले तिशिते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन. त्याने विचार केला, अरे ही तर देवाचीच कृपा की अशा थंड वातावरणात माझे तळे या उमलत्या कमळाने सुशोभित झाले आहे. एतत् सरसिजं विक्रीयाहं विपुलं धनं प्राप्नुयाम इति. हे कमळ विकून मी खूप पैसे कमवीन म्हणजेच प्राप्त करीन अशी त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. एवं संचिन्त्य स तद् विक्रेतुं राजसद्मनः पुरतः स्थितः. हा विचार करून तो राजवाड्याच्या समोर ते विकण्यासाठी उभा राहिला. अत्रांतरे तेनैव अध्वना कश्चित् श्रीमान् सार्थवाहः समायातः. काही वेळानंतर कुणी एक श्रीमंत व्यापारी त्या रस्त्याने जात होता. स वदत भद्र भगवान सुगतः सम्प्रत्येतस्मिन् नगरे वसति. स वदत भद्र भगवान सुगतः सम्प्रत्येतस्मिन् नगरे वसति. तो म्हणाला, अरे मित्रा, भगवान सुगत सध्या या शहरात राहत आहेत. महात्मनः तस्य पूजार्थमिदं कमलमभ्यर्थये. मी हे कमळ त्या सन्मानित व्यक्तीला अर्पण करू इच्छितो. तत् कियतामूल्येन ददासि. तू हे किती पैशाला विकशील. उद्यानपालो ब्रवीत एकेन सुवर्णनाणकेन. तो माळी म्हणाला, हे कमळ मी तुला एका सोन्याच्या नाण्याला विकेल. अथ स सार्थवाह यावत् तत्कमलं क्रेतुमिच्छति तावत् वापरो एक
तावदवापरो धनवान् श्रेष्ठी अपि सुगतदर्शनार्थं गच्छन् तत्र समुपस्थितः. तो व्यापारी ते कमळ विकत घेणार तेवढ्यात दुसरा एक श्रीमंत व्यापारी त्या रस्त्याने जो सुमतांना भेटायला जात होता तो तेथे आला. नीरजमूल्यं पृच्छन्तं तं श्रेष्ठिनम् उद्यानपालोऽब्रूत्, एषः महाभागः एकं सुवर्णनाणकम् एतस्यार्थे दातुम् इच्छति. जसे त्या व्यापाऱ्याने कमळाच्या किमतीबद्दल विचारले तो माळी म्हणाला, हे महाशय, मला ह्या फुलासाठी एका सोन्याचे नाणे द्यायला तयार आहेत. श्रेष्ठी अगदत, अहम 10 सुवर्णनाणकानि यच्छामि. तो व्यापारी म्हणाला, मी तुला 10 सुवर्ण मुद्रा देईन. सार्थवाहो भनत, अहम 100 सुवर्णनाणकानि प्रयच्छामि. तेव्हा दुसरा व्यापारी म्हणाला, मी 100 सुवर्ण मुद्रा देईन. तयोर्विवादं श्रुत्वा सुदामा व्यमृशत्, यस्य कृते एतौ कमलमेतत् क्रेतुमिच्छतः नूनं सः सुगत एवाधिकतमं मूल्यं मह्यं दद्यात् इति. त्या दोघांचे भांडण ऐकून सुदासाने विचार केला, हे दोघे ज्या कोणासाठी हे कमळ घेत आहेत तो सुगत मला ह्यापेक्षाही जास्त किंमत देईल. अतः स उद्यानपालस्तावभाषत, नैतद्भो विक्रेतुमिच्छामि इति. तो माळी त्या दोघांना म्हणाला, आता मला हे फूल विकायचे नाही. अथ प्राप्तं सुदास्तस्य उद्यानं यत्र भगवतः सुगतस्य निवासः. नंतर सुदास सुगताच्या निवासस्थानी पोहोचला. तत्र वटवृक्षस्याधस्तादेकस्मिन् अश्मखण्डे समुपविष्ट आसीत् स महात्मा. तो आदरणीय मनुष्य तेथे होता. एका वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेला त्याचा चेहरा. तो आदरणीय मनुष्य तेथे होता. एका वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेला होता. अनल्पेन धाम्ना राजते स्म तस्य भगवतो वदनम्. त्याचा चेहरा बुद्धिमत्तेच्या तेजाने झळाळत होता. तदा लोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसर्णव उद्तिष्ठत. त्याला पाहिल्यानंतर सुदासाचे मन भक्तिभावाने भरून आले. सह हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणोर्घ्यं
चरणोर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत्। तत्र एकस्मिन् अश्मखण्डे समुपविष्ट आसीत् स महात्मा। तो आदरणीय मनुष्य तेथे होता. एका वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेला त्याचा चेहरा तो आदरणीय मनुष्य तेथे होता. एका वडाच्या झाडाखाली दगडावर बसलेला होता. अनल्पेन धाम्ना राजते स्म तस्य भगवतो वदनम्। त्याचा चेहरा बुद्धिमत्तेच्या तेजाने झळाळत होता. तदा लोकयतः सुदासस्य चित्ते भक्तिरसर्णव उद्तिष्ठत। त्याला पाहिल्यानंतर सुदासाचे मन भक्तिभावाने भरून आले. सह हस्तस्थं नीरजं भगवतः सुगतस्य चरणोर्घ्यं कृत्वा नमो भगवते इति वदन् सविनयं प्राणमत्। त्याने ते कमळ आदरणीय अशा सुगताच्या पायावर अर्पण केले आणि आदरणीय व्यक्तीला माझा प्रणाम असे बोलून तो नम्रतेने त्याच्या पुढे झुकला. तं प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमानमुखोपद्मो भगवान् अभाषत। डोळ्यातून प्रसन्नतेचा वर्षाव करीत त्याच्याकडे पाहत तो कमलमुखी हसणारा तं प्रसादवर्षिभ्यां लोचनाभ्यां निरूपयन् स्मयमानमुखोपद्मो भगवान् अभाषत। डोळ्यातून प्रसन्नतेचा वर्षाव करीत त्याच्याकडे पाहत तो कमलमुखी हसणारा चेहऱ्याचा आदरणीय व्यक्ती म्हणाला, वत्स किमिच्छसि इति। वत्सा, तुला काय हवे आहे? एवं उक्तवती सुगते निरीक्षः सुदासः प्रत्यवदत्, भगवान् किमन्यत्? जसे सुगताने हा प्रश्न सुदासाला विचारला, जो सगळ्या इच्छांपासून मुक्त झाला होता, तो म्हणाला, देवा, अजून काय पाहिजे? केवलं भगवतः चरणकमलस्पर्शेन आत्मा मे कृतार्थतां लभताम् इति। माझा आत्मा फक्त तुमच्या कमळासारख्या चरणांवर लीन होऊ देत, एवढंच. एवं वादिनं सुदासं तथास्तु इत्यब्रवीत् भगवान् सुगतः। भगवान सुगत सुदासाला म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण हो. अहो प्रभावः सुगतस्य यत्तस्य दर्शनमात्रेणैव
कमलार्थ बहुमूल्यं पेक्षमानः सुदास्तस्य द्विस्मृत्य सुगतचरणाभ्यां तत्कमलं समर्पितवान. असा होता सुगतांचा प्रभाव. फक्त ज्याच्या दर्शनाने सुदास, जो कमळासाठी जास्त किमतीची अपेक्षा करत होता, तो सर्व जगही विसरला व त्याने कमळ त्यांच्या चरणावर अर्पण केले. हा सुगत दुसरा कोणी नसून आदरणीय भगवान गौतम बुद्ध होते. शब्दार्थाः कश्चिदुद्यानपालः, कुणी एक माळी, तडागे, तळ्यात, शिशिर ऋतुः, हिवाळा, पद्मं, कमळ, व्यकसयत, उमललेले किंवा फुललेले, व्योमनी, आकाशात, बालसूर्यबिंबम, उगवता सूर्य, अचिंतयत, विचार करून, मनः, सर्वोच्च स्वामी, विभूषित, सुशोभित, विक्रीय, विकून, प्राप्नुयाम, मिळवीन, सचिंत्य, विचार करून, विक्रेतुम, विकणे, राजसद्मनः, शाही राजवाडा, पुरतः, पुढे, अध्वना, मार्गे, सार्थवाहः, व्यापारी, समायातः, आला, संप्रती, सध्या, महात्मनः, महान आत्मनः, अभ्यर्थये, मी विनंती करतो, कियता, किती, ब्रवीत, बोलणे, सुवर्णनानकम, सुवर्णमुद्रा, धनवान श्रेष्ठी, श्रीमंत व्यापारी, समुपस्थितः, हजर राहणे, नीरज, कमळ, श्रेष्ठीनम, श्रीमंत, पृत, बोलणे, अभनत, बोलणे, प्रयच्छामी, देणे, विवादम, भांडण, श्रुत्वा, ऐकून, व्यमृशत, विचार करणे, क्रेतुम, विकत घेणे, नूनम, खरोखर, मह्यम, मला, दद्यात, देऊ शकतो, भाषत, बोलणे, विक्रेतुम, विकून, उद्यानम, बाग, बगीचा, निवासः, निवासस्थान, वटवृक्षस्य, वडाचे झाड, अधस्तात्, खाली, अश्मखंडे, दगडाच्या भागावर, समुपविष्ट, बसलेले, महात्मा, महान आत्मा, धामना, तेजाने, राजते, चमकणे, वदनम, मुखम, अवलोकयत, पाहून, चित्ते, मनामध्ये, अर्णव, सागर, समुद्र, उत्तिष्ठत, उभे राहिले, हस्तस्थम, ते हातातले, चरणयो अर्घ्यम, दोन्ही पायावर समर्पित करणे, प्राणमत, प्रणाम करणे, नतमस्तक होणे, प्रसादवर्षी, अनुग्रह करणे, निरूपयन, पाहून, स्मयमान, हसून, मुखपद्म, कमळासारखे तोंड, अभाषत, बोलणे, प्रत्यवदत, उत्तर दिले, प्रत्यवदत, उत्तर दिले, किमन्यत, अजून काय, कृतार्थताम, समाधानी, कृतार्थताम, समाधानी, लभताम, मिळाली, ब्रवीत, बोलणे, द्विस्मृत्य, विसरून, चरणाभ्याम, दोन्ही पायांवरती, समर्पितवान, अर्पण केले, ननु, दुसरे कोणी नसून,